वरळीत ठाकरेंकडून 2 उमेदवार जाहीर. सुनील शिंदेंचे भाऊ निशिकांत शिंदेंना उमेदवारी तर किशोरी पेडणेकर अजूनही वेटिंगवर. नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार तर भाजपकडून स्वबळाचा नारा. पुण्यात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची घोषणा. पुण्यात आमची यादी फायनल. सचिन अहिर आणि सतेज पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती. शिवसेनेकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 25 ते 30 जागांचा प्रस्ताव. भाजपकडून सन्मानजनक जागा न मिळाल्याचा दावा. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार. दोन्ही राष्ट्रवादी आपापल्या चिन्हावर लढणार तर कार्यकर्त्यांसाठी एकत्र निवडणूक लढणार असल्याची रोहित पवारांची माहिती. राखी जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. घाटकोपरमधून राखी जाधव यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता. मुंबई वाचली पाहिजे. संकट नीट ओळखा. निवडणुकीला एकजुटीनं सामोरं जा. राज ठाकरेंचा कानमंत्र. तर प्रचार सभेत सर्व गोष्टी बाहेर काढणार. राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. मनसेच्या माजी नगरसेविका स्नेहल जाधव यांचा मनसेच्या पदाचा राजीनामा. उमेदवारीसाठी राज ठाकरेंकडे वारंवार केली विनवणी. उमेदवारी यशवंत किल्लेदार यांना दिल्यानं स्नेहलता जाधव नाराज. कोल्हापुरात भाजपमध्ये नाराजी नाट्य. सरचिटणीस धनश्री तोडकर तिकीट न मिळाल्यानं नाराज. भाजपच्या पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा. चला याच घडामोडी सविस्तर आपण जाणून घेऊयात. महापालिकेच्या निवडणुकीत राज्यात चांगलीच धमाल पाहायला मिळते. राज्याच्या राजकारणात महायुती आणि महाविकास आघाडी हे प्रमुख घटक आहेत. महायुतीत सत्ताधारी आणि महाविकास आघाडीत विरोधक आहेत. तर त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढणं अपेक्षित होतं. मात्र राज्यात अभद्र युती आणि आघाडीचं पेव फुटलंय. चला मंडळी, कुठे कुठे सोयीनुसार सोयरीक करण्यात आली एक नजर टाकूया. त्यामध्ये पाहूया. सुरुवात करूयात मुंबईतून. आघाडी या ठिकाणी जर पाहिली तर काँग्रेस वंचित बहुजन आघाडी. पुण्यापासून आपण सुरुवात करूयात. पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार या दोन्ही पक्षांची युती झालेली आहे. सोयीची सोयरीक आणि कार्यकर्त्यांकरताही करण्यात आल्याचं नेत्यांचं म्हणणं आहे. तर पुण्यामध्ये आपण पाहिलं तर आघाडीच्या बाबतीत जर पाहिलं तर काँग्रेस, शिवसेना, उबाटा आणि मनसे हे तिघही एकत्र आलेत. एक सोयीचा संसार त्या निवडणुकीपुरता तिघही एकत्र आल्याचं आपण पाहतोय. तर आणखीन एक सोयीची सोयरीक यामध्ये जर आपण जाणून घेतली तर ती आहे मुंबईमधनं. मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोघंही एकत्र आलेले आहेत. काँग्रेस महाविकास आघाडी तर बाहेर पडली आणि हे दोघं एकत्र येऊन एक तिसरी आघाडी आता जनतेसमोर पर्याय म्हणून असणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ही राष्ट्रवादी अजित पवार यांचा पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष दोघंही एकत्र आले. दोघांची युती झाली आहे. तर पुण्यामध्ये आपण जर पाहिलं तर आघाडीच्या बाबतीत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी तिघही एकत्र आलेत. चंद्रपूरमध्ये शिवसेना, उबाटा आणि वंचित बहुजन आघाडी ही एक वेगळी आघाडी आपल्याला बघायला मिळते. हे दोघंही एकत्र आलेत. आणखी ऐका, घटक पक्ष म्हणून घेऊन आम्ही आमची आता काही भागांमध्ये त्यांच्याबरोबर त्यांची युती आहेत नाही आहे, काही भागांना आमची पण नाही आहे. तर उदाहरण द्यायचं तर वंचित आहे,
वंचित तिकडे मुंबईला आमच्यावर लढणार आहेत की नाही हा प्रश्न आहे. पण तो शेवटी जे विरोधातली जी पक्ष आहे ते एकत्र यायला पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे. आणि मग तिकडे काँग्रेस पक्षांबरोबर त्यांची चाललेली आहे. तर आम्ही पण इकडे अशी भूमिका घेतली की वंचित हे तुम्ही तुमच्या कोट्यातून चर्चा केली पाहिजे आणि बाकीचे जे घटक पक्ष जे आमच्या बरोबर आहेत त्याला आम्ही आमच्या बरोबर करू. सिंपल आहे, काही नाही. वरुण सरदेसाई हे शिवतीर्थवर दाखल झालेले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी वरुण सरदेसाई इथे पोहोचलेले आहे. एबी फॉर्म वाटप मनसेकडून आजपासून सुरू केलं जाणार आहे आणि आता दोन्ही पक्षातील नाराजांवर चर्चेची शक्यता आहे. कारण वरुण सरदेसाई इथे आता शिवतीर्थ इथे दाखल झालेले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी ती चर्चा करतील आणि आता यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी वरुण सरदेसाई पोहोचलेले आहे. सध्या आपण पाहतोय जागा वाटपावरून काही ठिकाणी तिढा आहे मनसे आणि शिवसेना उबाठामध्ये आणि त्यातूनच आता एबी फॉर्म देण्यासाठी आता काही वेळच शिल्लक राहिलेला आहे आणि त्यातून वेगवेगळ्या नाराजी नाट्य समोर येत असल्याने आता याच्यातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जातोय. किल्लेदारांना तिकीट दिल्यानं स्नेहल जाधव नाराज असल्याचं कळत आहे. यशवंत किल्लेदार यांना मनसेकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. स्नेहल जाधव वार्ड क्रमांक 192 मधून इच्छुक होत्या, मात्र आता त्यांना इथं तिकीट डावलण्यात आलं. त्यामुळे स्नेहल जाधव यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिलेला आहे. आपण पाहतो आता नाराजी नाट्य देखील समोर येऊ लागलेलं आहे. हेच नाराजी टाळण्यासाठी ऐन वेळेवर एबी फॉर्म देण्याचं नियोजन आखण्यात आलेलं होतं. मात्र यशवंत किल्लेदार यांना 192 वार्डमधून मनसेनं तिकीट दिलं. त्यानंतर स्नेहल जाधव नाराज झालेले आहेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी फोन लाईनवर आहेत. प्रणाली, आता स्नेहल जाधव नाराज झालेले आहेत कारण यशवंत किल्लेदार यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. आता यांची नाराजी कशा प्रकारे भोवणार किंवा त्रास देणार, काय या संदर्भातले अपडेट? वॉर्ड क्रमांक 192 इथून स्नेहल जाधव ज्या की सरचिटणीस आहेत मनसेच्या, म्हणजे होत्या असं म्हणावं लागेल, पण त्यांनी राजीनामा दिलाय. एकूण जर बघितलं तर स्नेहल जाधव म्हणजे जाधव कुटुंबीय यांचे मनसे बरोबर खूप जवळचे संबंध राहिलेले आहेत. स्नेहल जाधव या स्वतः नगरसेविका राहिलेल्या आहेत. त्यांचे पती सुद्धा एक टर्म नगरसेवक राहिलेले आहेत. त्यामुळे दोघेही पती पत्नी एक टर्म नगरसेवक होते. यावेळेला 192 मधनं त्यांची इच्छा होती की त्यांनी निवडणूक लढावी, परंतु 192 मधनं यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी दिल्यामुळे स्नेहल जाधव नाराज झाल्या आणि त्यांनी त्यांच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळते आहे. एकूणच मनसेला हा ऐन माहीम विधानसभा क्षेत्रामध्ये धक्का म्हणावा लागेल, कारण स्नेहल जाधव आणि जाधव कुटुंबीय हे फार जुने असे मनसेचे पदाधिकारी राहिलेले आहे. महिला संघटन म्हणून स्नेहल जाधव यांचं सुद्धा चांगलं काम होतं. अशात माहीम विधानसभा क्षेत्रात मनसेला स्नेहल जाधव यांच्या निमित्तानं एक मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आपल्याला बघायला मिळतो. जी, धन्यवाद प्रणाली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.